तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंनी याच दौऱ्याच्या आधी एकाच विमानातून नागपूरसाठी प्रवास केला। मात्र या प्रवासामुळे शिंदे सेनेत अस्वस्थता पसरली आहे। आणि ठाकरेंनी विमानात मुख्यमंत्र्यांशी नेमकी काय चर्चा केली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। एकत्र प्रवास, शिंदे सेना अस्वस्थ। ठाकरेंची उच्चस्तरीय चर्चेची गुगली। शिंदेंचा विमान नव्हे इमानाचा दाखला। मुंबई ते नागपूर अंतर 1.5 ते 2 तासांचं। पण या प्रवासात जे घडलं त्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात जोरदार चर्चांना उधाण आलंय। कारण सोबत होते राज्याचे 2 आजी-माजी मुख्यमंत्री, एकेकाळचे मित्र, आता विरोधक, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस। पण हा फक्त विमान प्रवास नव्हता, तर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आणणारा हा प्रवास ठरलाय। कारण अवघ्या 4 दिवसांपूर्वीच ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदे गटात गेले। खासदारांच्या या फुटीवर पूर्णपणे अलिप्त राहिलेल्या फडणवीसांसोबत ठाकरेंनी हवेत उच्चस्तरीय चर्चा केली। या विमान प्रवासानंतर उद्धव ठाकरेंनी जी राजकीय गुगली टाकली त्यावर थेट एकनाथ शिंदेंनाही भाष्य करावं लागलं। आणि यावरून आता राजकीय वर्तुळात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत तर्कवितर्कांना उत आलाय। आमची आणि मुख्यमंत्र्यांची विमानामध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली। येत्या काही दिवसात कळेल। येत्या आमच्या कालच्या बैठकीचा वृत्तांत किंवा जे काही ठरलं ते येत्या काही दिवसात कळेल। विमानापेक्षा इमान महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे 2019ला जी बेईमानी केली, महाराष्ट्रातल्या जनतेने एकाच विमानाचा प्रवास करायचं तिकीट दिलं होतं, परंतु त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या झाडामधून प्रवास सुरू केला। आता ते गटांगळ्या खात सुटलेत आणि त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत। परंतु देवेंद्रजी खूप हुशार आहेत आणि त्यांनी 2019ला कपटी मित्र किती घातक असतो हे पाहिलेलं आहे। दोन्ही पक्षांकडून हा निव्वळ योगायोग असल्याचं सांगितलं जात असलं तरी राजकारणात योगायोगांपेक्षा संकेतांना जास्त महत्त्व असतं। ठाकरे गटाचे 6 खासदार शिंदेंकडे गेल्यानंतर केंद्रात शिंदेंचं राजकीय वजन वाढलं। एनडीए मध्ये शिंदे सेना आता 3ऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय। त्यामुळे भाजपमध्येही अंतर्गत राजकीय समीकरणं बदलत असल्याची चर्चा सुरू झाली। नुकत्याच झालेल्या या खासदारांच्या फुटीनं राज्यात शिंदेंना अधिक बळ दिलं जात असल्याची कुजबूज ही दबक्या आवाजात सुरू झाली। आणि याच चर्चेला हवा दिली आहे ती खासदार संजय राऊतांच्या एका मर्मावर बोट ठेवणाऱ्या खळबळजनक वक्तव्यानं। एक दिवस ते देवेंद्र फडणवीसलाही फोडतील, ते कोणालाही फोडू शकतात। देवेंद्रजीला फोडतील, मग आज उद्या सांगतील आता मी चंद्रशेखर बावनकुळेंना फोडणार आहे। एकदा माणसाला नशा चढली, भांग गांजा फोडाफोडीची, काय मग ते काही बोलू शकतात। देवेंद्रजींना फोडलं, अमित शहाना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधामध्ये फोडण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे, हे सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ऑपरेशन टायगरपासून देवेंद्र फडणवीस याने सावध राहायला पाहिजे। तृणमूलचे खासदार फुटले, पण ते थेट न जाता एका अशा पक्षात गेले ज्याची ओळख कुणालाच नव्हती। 15 दिवसातच ठाकरेंचे 6 खासदारही भाजपमध्ये न जाता शिंदे गटात गेले। त्यामुळे केंद्रात घडणाऱ्या राजकीय हालचालींकडे एक मोठा राजकीय गेम प्लॅन म्हणून पाहिलं जात आहे। त्यातच ऑपरेशन टायगरचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांनी सावध राहावं असा इशारा संजय राऊतांनी दिला। त्यामुळे शिंदे शहा विरुद्ध फडणवीस असं राजकीय चित्र उभं राहतंय का, हा प्रश्न उपस्थित होत असताना उद्धव ठाकरेंसोबतचा फडणवीसांचा हा विमान प्रवास फक्त योगायोग होता की जुन्या मित्राशी साधलेला राजकीय संवाद शिंदेंसोबतच दिल्लीश्वरांनाही उत्तर देण्याची ही अप्रत्यक्ष राजकीय खेळी होती का, या प्रश्नाचं उत्तर येणारा काळच देईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।